Hello students, how are you all? I hope you all are fine. Now let's continue our third chapter, force and pressure. ह्यात आपल्याला आता पुढचा टॉपिक बघायचा आहे. आजचा टॉपिक आहे आपला बायंड फोर्स. ह्यासाठी आपल्याला इथे एक एक्सपेरिमेंट दिलेला आहे. बॅलन्स अँड अनबॅलन्स बायंड फोर्स बघायचा आहे आपल्याला. टेक अ प्लास्टिक बॉटल अँड फिक्स द लीड टाइटली. Now place it in water and see. It will float on water. Try and push it into the water. Even when push it continues to float. This experiment can also be done with a plastic hollow ball. इथे तुम्हाला एक प्रयोग करायचा मित्रांनो. कोणताही मोठा टब घ्या तुम्ही, ड्रम असेल, मोठी प्लास्टिक बॉटल असेल ती घ्या आणि त्यात आपल्याला हा प्रयोग करून बघायचा आहे. एक रिकामी बॉटल घ्या, तिचं झाकण पक्कं लावायचं आहे तुम्हाला आणि ही बॉटल पाण्यामध्ये टाकायची. बॉटल पाण्यात काही अंतरापर्यंत जाईल मित्रांनो. ही बॉटल काही अंतरापर्यंत जाईल पण पूर्ण तळापर्यंत नाही जाणार, कारण तिचं वजन एवढं नाही आहे की ती पाण्यात बुडेल आणि बुडालेलीच राहील. तिचं वजन फार कमी आहे आणि त्यामुळे काय होतं की जेव्हा बॉटल फोर्सने आपण पाण्यात टाकतो ती थोडे अंतर खाली जाऊन लगेच पटकन वर येते. आपण ही बॉटल खाली पाण्यात फोर्समध्ये टाकतो आणि लगेच ती थोड्या वेळात पटकन वरती येते. तसंच बॉलच्या बाबतीतही होतं. बॉल जोरात पाण्यात फेकल्यानंतर तो पाण्यात मध्येपर्यंत जातो आणि लगेच पटकन वर येतो. मी हे सांगत असताना तुमच्या मनात आलंच असेल की अरे हे असं होतं बरं का. खरंच तुम्हाला हा अनुभव आलेला देखील असेल. मग आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो की बॉटल किंवा बॉल हे वर कसे आले. ओके, कारण आपण तर त्यांना फोर्सने पाण्यात टाकले होते ना, फोर्स लावला होता, जोरात त्यांना फेकलं होतं. मग पाण्यात तिथेच बुडालेले न राहता ते लगेच वर काय आले. त्याचं पहिलं कारण आहे मित्रांनो वजन. त्यांचं वजन, बॉलचं वजन किंवा बॉटलचं वजन किंवा कोणतेही ऑब्जेक्ट त्याचं वजन फारच कमी असल्यामुळे. आणि दुसरं कारण आहे की कोणता तरी अदृश्य असा फोर्स आहे त्या वस्तूला पाण्यात बुडू न देता उलट वरच्या दिशेने तो ढकलत आहे, पुश करत आहे. ती वस्तू पाण्यावर तरंगण्यास भाग पाडत आहे. असा कोणता तरी एक फोर्स त्या वस्तूवर काम करत आहे मित्रांनो. आणि हेच आपल्याला आज शोधून काढायचे. पुढे अजून एक एक्सपेरिमेंट आहे तो बघायचा आहे, त्यानंतर आपल्याला शोध लागणार आहे. ओके, नाव फिल द बॉटल विथ वॉटर टू द फुलेस्ट कॅपॅसिटी अँड क्लोज द लिड अँड रिलीज इन वॉटर. The bottle will float inside the water. Why does this happen? आता तुम्हाला काय करायचं आहे की प्लॅस्टिकची पाण्याची बाटली पाण्याने फुल भरायची तुम्हाला आणि ती त्या पाण्यामध्ये सोडायची आहे. बाटली पाण्याच्या आत तरंगताना दिसेल, पाण्याच्या आतमध्ये नाही, ती वर दिसेल आणि तळायलाही दिसणार नाही तुम्हाला. ती कुठे दिसेल, पाण्याच्या मध्यभागी दिसेल. तर हे का होतं मित्रांनो, ह्या बॉटलचं एक्झाम्पल आपल्याला का दिलं आहे ते बघा. पाण्याने भरलेल्या बॉटलचे वजन व ग्रॅव्हिटीमुळे ती पाण्यात खाली ओढली जाते. बघा इथे दिलेले हे जे खाली ओढणारं जे वजन आहे तिचं, हा जो फोर्स आहे तो काय आहे, फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी प्लस मास. हे मास आहे जे तिला खाली ओढतं आहे, त्या बॉटलचं वजन. आता तिच्यात पाणी आहे ना म्हणून तिचं मास वाढलं. ओके, मग हे जे मास आहे आणि हा ग्रॅव्हिटी फोर्स, तुम्हाला माहिती आहे फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी प्रत्येक ऑब्जेक्टवर ॲक्ट होत असतो आणि ह्या बॉटललासुद्धा तो पाण्यामध्ये खाली खेचतो आहे. मग हे फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी आणि मास हे तिला खाली ओढत आहेत. पण मी सांगितलं ना, कोणती तरी अदृश्य अशी शक्ती आहे किंवा फोर्स आहे तो त्या ऑब्जेक्टला पाण्यामध्ये वर ढकलण्याचा प्रयत्न करतो आणि तोच काय आहे मित्रांनो, बायंड फोर्स. यालाच काय म्हणणार आपण, बायंड फोर्समध्ये तो त्या वस्तूला पाण्यात फेकल्यानंतर बॉल, आता बघा आपण हा बॉलही टाकला होता मित्रांनो. बॉल पाण्यामध्ये
इथे पाण्यामध्ये वरती आहे, पाण्यातून त्याला आपण खाली टाकलं आणि तो लगेच पटकन वरती गेला. ओके, पाण्यात फेकल्यानंतर तो विशिष्ट अंतरापर्यंत जातो खाली आणि लगेच वर येतो. का तर त्याच्यावर एक फोर्स काम करत होता वरच्या दिशेने, जो त्याला वरती ढकलत होता. वरच्या दिशेने जो ढकलणारा आहे फोर्स, त्यालाच काय म्हणतात? फोर्स ऑफ बायन्सी किंवा बायंट फोर्स असं म्हणतात मित्रांनो. ओके, हे असं केव्हा होईल? जेव्हाही पाण्यातील खालचा फोर्स, ह्या पाण्यातील खालचा फोर्स, हा बघा, हा जो फोर्स आहे खालचा फोर्स, ग्रॅव्हिटी आणि त्या वस्तूचे मास हे त्या वस्तूला खाली ओढत असतात. आधी पण मी सांगितलं की ह्या बॉटलला खाली कोण ओढतंय? त्या वस्तूचं ग्रॅव्हिटी फोर्स आणि मास ते खाली ओढत आहेत त्या वस्तूला. आणि कोणापेक्षा ते वजन, हे जर वजन कमी पडलं, कोणापेक्षा? फोर्स ऑफ बायन्सी, याच्यापेक्षा जर वजन कमी पडलं आणि बायन्सी फोर्स जास्त झाला तर ती वस्तू वरती तरंगेल मित्रांनो. इन सॉल्टी वॉटर आता आपल्याला बघायचं आहे, बायन्सी फोर्स जर जास्त असेल, हा जर बायन्सी फोर्स जास्त असेल, मी तुम्हाला आत्ताही बोलली, तर हे त्या बॉटलचं जे मास आहे आणि ग्रॅव्हिटी फोर्स आहे हे हार मानतात. चला बाबा, आता आपल्या इथे काही काम होणं शक्य नाही, हा आपल्याला जास्तच जोरात ढकलत आहे आणि म्हणून ती बॉटल काय होते? खाली तळाशी न राहता ती वरती मधल्यामध्ये तरंगत असते. का तर तिथे बायन्सी फोर्स हा जास्त असतो कोणापेक्षा? फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी आणि मासपेक्षा तो जास्त होतो, त्याचा परडा जास्त होतो आणि म्हणून ती वस्तू तरंगत असते पाण्यामध्ये. ओके, ग्रॅव्हिटीमुळे ती तरंगत असते. आय होप तुम्हाला एवढं लक्षात आलंच असेल. इन शॉर्ट, बायंट फोर्स हा फोर्स असा फोर्स आहे जो ऑब्जेक्टला पाण्यात वर ढकलण्यासाठी फोर्स लावत असतो. ऑब्जेक्टला पाण्यामध्ये असताना वर ढकलण्यासाठी तो फोर्स लावत असतो किंवा ऑब्जेक्टला वर ढकलत असतो. द अपवर्ड फोर्स, बघा इथे दिलेलं आहे, द अपवर्ड फोर्स ॲक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट इन वॉटर ऑर अदर फ्लुइड ऑर गॅस इज कॉल्ड बायंट फोर्स. ह्यालाच काय म्हणणार? बायंट फोर्स म्हणणार मित्रांनो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, डेफिनेशन देखील पाठ करायची आहे. ओके, येतं एवढं लक्षात. पुढे आपल्याला दिले 2 एक्सपेरिमेंट दिले तुम्हाला यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये. व्हाईल पुलिंग अ बकेट फ्रॉम वेल, द बकेट फुल ऑफ वॉटर इमर्स्ड फुल्ली इन वॉटर appears to weigh less than when it has been pulled out of water. Why? विहिरीतून पाणी ओढताना दोराला ती बांधलेली बादली जी असते ती पाण्यात पूर्ण बुडालेली असताना आपल्याला हलकी वाटत असते आपल्या हाताला, पण जेव्हा तिला आपण पाण्यातून बाहेर काढतो ओढण्यासाठी तेव्हा ती जड वाटू लागते. तर हे का? त्यावर कोणता बायंट फोर्स ॲप्लाय होत असतो हे तुम्हाला शोधून काढायचे मित्रांनो. आधी पण तुम्हाला सांगितलं आहे, जेवढं आपण आपल्या मनाने शोधू एखाद्या वस्तूचं कारण किंवा एखादा एक्सपेरिमेंट जेव्हा आपल्याला करायचा असतो तेव्हा आपण स्वतः जेव्हा डोकं चालवतो तेव्हा अजून काही जास्त आपण शिकत असतो त्याच्यामागे. ओके, त्यामुळे हे तुम्हाला करायचं आहे किंवा आता आपल्या चॅप्टरमध्ये पुढच्या भागातही त्याचं तुम्हाला उत्तर मिळू शकतं. पुन्हा दुसरा दिला आहे, टेक a piece of thin aluminum sheet and dip it in water in a bucket. What do you observe? Now shape the same piece of aluminum into a small boat and place it on the surface of water. It floats, isn't it? आता इथे तुम्हाला एक एक्सपेरिमेंट करायचा आहे. खूप छान आहे, सोपा आहे, इंटरेस्टिंग आहे, तुम्ही घरी करू शकता. तुम्हाला वेळ आहे आता. एक ॲल्युमिनियमचा लहान पातळ पत्रा घ्यायचा आहे तुम्हाला आणि तो एका बादलीमध्ये हळूच बुडवायचा आहे. काय होतं आहे ते बघा आणि नंतर त्याच पत्र्याला तुम्ही वाकवून छान अशी बोट तयार करा. ओके, इथे मला जमली नाही बोट, तुम्हाला छान येईल पण.
तर ही बोट तयार करा आणि त्याच पाण्यात तिला तुम्ही हलके टाका तर काय होईल, ती बोडते की तरंगते हे तुम्हाला शोधायचं आहे. ओके, पुढे बघूया आपण. An iron nail sinks in water, but why does the massive steel ship float on it? When an object is dipped in a liquid, a buoyant force acts on it, and hence it appears that the weight of the object is reduced. याचा अर्थ काय मित्रांनो, खिळा हा लगेच पाण्यात बुडतो, पण स्टीलचे मोठे जहाज तरंगते, ते बुडत नाही. तर हे का होतं, खिळा हा पॉइंटेड असतो, माहिती आहे आपल्याला. खिळा असा असतो बघा, इथे हे पॉईंट असतं त्याचा सरफेस एरिया देखील कमी आहे. कमी असल्यामुळे त्याच्यावर बायंट फोर्स काम करत नाही आणि म्हणून तो पाण्यात लगेच बुडतो. जरी त्याचे वजन कमी असते तरी पण तो पाण्यात बुडतो. पण या उलट शिप कसं असतं, ते आकाराने मोठं असतं. ओके, शिप आकाराने मोठे असते, प्रचंड मोठं असतं आणि त्याचा सरफेस एरियासुद्धा मोठा असतो, जास्त असतो. त्यामुळे पाण्यातील बायंट फोर्स हा त्या शिपला वरच्या बाजूने ढकलत असतो मित्रांनो. ओके, म्हणून हे शिप पाण्यावर तरंगत असते. एवढं लक्षात येते. इट बिकम्स इझियर टू स्विम इन सी वॉटर दॅन इन फ्रेश वॉटर. धिस इज बिकॉज द डेन्सिटी ऑफ सी वॉटर इज हायर दॅन डेन्सिटी ऑफ फ्रेश वॉटर ड्यू टू सॉल्ट्स डिझॉल्व्ड इन सी वॉटर. बघा, समुद्राच्या पाण्यामध्ये आपल्याला पोहणं जास्त सोपं जातं फ्रेश वॉटरपेक्षा. का हे माहिती का तुम्हाला? कारण समुद्राच्या खाऱ्या पाण्यामध्ये किंवा सॉल्टी पाण्यामुळे त्याची डेन्सिटी जास्त असते, त्यामुळे त्यात पोहणे सोपे जाते, स्विमिंग करणं सोपं जातं. इथे दिलंच आहे आपल्याला की डेन्सिटी ऑफ सी वॉटर इज हायर दॅन द डेन्सिटी ऑफ फ्रेश वॉटर ड्यू टू सॉल्ट्स डिझॉल्व्ड इन सी वॉटर. म्हणजे सॉल्ट हे असल्यामुळे पाण्यामध्ये, सी वॉटरच्या पाण्यामध्ये सॉल्ट असल्यामुळे ते पाणी खारं होतं, त्यामुळे डेन्सिटी वाढते आणि त्यामुळे त्याच्यावर तरंगणे सोपे जात असते मित्रांनो. ओके, इन दिस book you have seen that lemon sinks in a glass filled with water, but it floats when we stir in 2 spoons of salt in water. जेव्हा आपण पाणी भरलेला एखादा ग्लास घेतला आणि त्यात लिंबू टाकला तर तो लगेच बुडतो. पण त्याच ग्लासामध्ये 2 चमचे तुम्ही मीठ टाका, त्याला चांगले ढवळून घ्या आणि त्या पाण्यामध्ये लिंबू टाका, मात्र तो तरंगतो, लिंबू तरंगतो. धिस हॅपन्स ऑनली बिकॉज ऑफ डेन्सिटी ऑफ वॉटर. मिठामुळे पाण्याची डेन्सिटी वाढते म्हणून त्यात लिंबू तरंगतो मित्रांनो. आणि हे तुम्ही इयत्ता 7वीला असताना देखील शिकलेले आहात, तुम्हाला माहिती आहे. ओके, व्हॉट इज अंडरस्टूड फ्रॉम धिस एक्झाम्पल. आणि ह्या एक्झाम्पलपासून आपल्याला काय शिकायला मिळतं आहे मित्रांनो? बायंट फोर्स डिपेंड्स ऑन 2 फॅक्टर्स. बघा, समुद्राच्या पाण्यातील बायंट फोर्स हा ग्रॅव्हिटेशनल फोर्सपेक्षा जास्त असतो, म्हणूनच समुद्रात खूप कमी प्रमाणात वस्तू बुडतात. हे मी तुम्हाला इतर माहिती सांगते अजून दुसरी. बघा, उदाहरणार्थ शिप किंवा मोठमोठे जहाज हे समुद्रात तरंगतात, ते बुडत नाही. का? एकतर ते समुद्राच्या खाऱ्या पाण्यावर तरंगत असतात. ओके, म्हणजे काय, त्या पाण्याची डेन्सिटी जास्त आहे. आणि दुसरं म्हणजे काय, त्यावर बायंट फोर्स ॲक्ट होत असतो. एवढं लक्षात येतं आहे. आता आपल्याला बघायचं आहे बायंट फोर्स कोणकोणत्या गोष्टींवर डिपेंड आहे. पहिला आहे व्हॉल्यूम ऑफ द ऑब्जेक्ट. त्या ऑब्जेक्टचा व्हॉल्यूम म्हणजे काय, आकारमान कसं आहे. द बायंट फोर्स इज मोर इफ द व्हॉल्यूम ऑफ द डिपिंग ऑब्जेक्ट इज मोर.
बायंट फोर्स जास्त असेल किंवा जेव्हा त्या बुडणाऱ्या वस्तूचे व्हॉल्यूम म्हणजे आकारमान जास्त असेल तेव्हा बायंट फोर्स जास्त काम करेल मित्रांनो. ओके, शिप जे आहे, जे समुद्रात शिप असतं त्याचा आकार मोठा असतो. खूप मोठमोठे प्रचंड शिप असतात, माहिती तुम्हाला, मालवाहू असतात किंवा प्रवासी शिप देखील असतात. पुढचं रिझन आहे डेन्सिटी ऑफ लिक्विड. डेन्सिटी जास्त असेल तर तिथे बायंसी फोर्स जास्त असतो. लिक्विडची घनता म्हणजे डेन्सिटी जेवढी जास्त तेवढा बायंसी फोर्स जास्त असतो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. आय होप हा पूर्ण टॉपिक तुमच्या लक्षात आलाच असेल. ओके, नाऊ सी द प्रिन्सिपल ऑफ आर्किमिडीज. आपल्याला हा टॉपिक घ्यायचा आहे, आर्किमिडीज प्रिन्सिपल. त्यासाठी आपल्याला एक एक्सपेरिमेंट दिला आहे फिगर नंबर 3.11मध्ये. बायंट फोर्स इथे ॲक्ट होतो. तो कसा ॲक्ट होतो ते आपल्याला बघायचे. टेक अ लॉंग रबर बँड अँड कट इट ॲट 1 पॉईंट. एक रबर बँड घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याला एक स्टोन बांधायचा आहे. बघा इथे फिगरमध्ये दिलेला आहे, तो स्टोन बांधलेला आहे. नाऊ होल्ड अदर एंड ऑफ द रबर बँड अँड मेक मार्क देअर. Keep the stone hanging in air and measure the length of the rubber band from the stone to the mark made earlier. हा रबर बँड इथे सोडला दगडासहित या रिकाम्या बेकरमध्ये आणि तो रबर बँड इथपर्यंत आला आहे दगडासहित. इथे आपण मार्क केलेलं आहे. ओके, या ठिकाणी आपण मार्क केलं आहे. नाऊ टेक वॉटर इन अ पॉट अँड होल्ड द रबर बँड ॲट सच हाईट दॅट द स्टोन सिंक्स इन इट. हा स्टोन असाच आहे आणि त्याच्यामध्ये आपण पाणी ओतलं ह्या बेकरमध्ये. हे बघा, एवढं इथपर्यंत आपण पाणी ओतलं आहे. तर आपोआप त्या रबर बँडची लांबी कमी कमी होत जाते आणि स्टोन वर सरकत जातो. आपल्याला हेच बघायचं इथे की हे का झालं, ही जादू का झाली. स्टोन आधी इथे होता, ओके, आणि आता नंतर इकडे आलेला आहे, एवढ्या लांबीवर तो आलेला आहे वरती. तर हे का झालं मित्रांनो. इथे सुद्धा बायंट फोर्स काम करत असतो मित्रांनो. व्हेन द स्टोन इज संक इन वॉटर अ बायंट फोर्स ॲक्ट्स ऑन इट इन द अपवर्ड डायरेक्शन. पाण्यामध्ये तो दगड बुडाल्याने त्याच्यावर वरील दिशेने, ह्या वरच्या दिशेने हा बायंट फोर्स ॲक्ट करत असतो. ओके, आणि बायंट फोर्स आपण मागच्या उदाहरणांमध्ये पाहिलं मागच्या टॉपिकमध्ये की बायंट फोर्स हा खालच्या बाजूने वर ढकलत असतो त्या ऑब्जेक्टला. ओके, म्हणून हा दगड वर गेला आहे. द वेट ऑफ द स्टोन ॲक्ट्स डाऊनवर्ड्स. आणि ह्या दिशेला कोणतं फोर्स ॲक्ट करतो तर हा वेट, ह्या स्टोनचं वेट ह्या डाऊनवर्ड दिशेने ॲक्ट करत असतं. देअरफॉर द फोर्स विच ॲक्ट्स ऑन इट in the downward direction is effectively reduced. हा बायंट फोर्स जास्त असल्यामुळे दगडाच्या वजनाच्या मानाने बायंट फोर्स जास्त असल्यामुळे तो वरचा फोर्स कमी पडला त्याचा आणि म्हणून तो स्टोन आपोआप वर गेला मित्रांनो. किती वर गेला बघा, दिसतं एवढं आपल्याला इथे. तर तो एवढ्या अंतराने वर गेला आहे. म्हणजे इथे बायंट फोर्सने काम केलेलं आहे आणि ह्या स्टोनच्या मासने काम केलेलं नाही. म्हणजे मास इथे कमी पडलं आणि म्हणून बायंट फोर्स इथे काम करते. ओके, हाऊ मच इज द मॅग्निट्यूड ऑफ द बायंट फोर्स इज. आता ह्या बायंट फोर्सचे मॅग्निट्यूड किती आहे. इज इट द सेम फॉर ऑल द लिक्विड्स. सगळ्या लिक्विड्सला हा बायंट फोर्स जास्त सारखाच असतो का, हा प्रश्न विचारला आहे आपल्याला. मागच्या उदाहरणांमध्ये पण पाहिलं आपण की ज्या लिक्विडची डेन्सिटी जास्त असते त्या लिक्विडचा बायंट फोर्स देखील जास्त असतो. फॉर एक्झाम्पल सी वॉटर. ओके, इज द बायंट फोर्स ऑफ इक्वल मॅग्निट्यूड फॉर ऑल ऑब्जेक्ट. आता हे जे सगळे प्रश्न आहेत ह्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला कुठे मिळणार मित्रांनो. प्रिन्सिपल ऑफ आर्किमिडीज ह्याच्यामध्ये उत्तर मिळणार. आणि काय आहे ते प्रिन्सिपल. आता प्रिन्सिपल म्हणजे कॉलेजचे प्रिन्सिपल नाही, तर प्रिन्सिपल म्हणजे एक रूल आहे तो किंवा तत्त्व आहे. तर आर्किमिडीज ह्या शास्त्रज्ञांनी यांनी काय प्रिन्सिपल तयार केलेला आहे बायंट फोर्स
शी रिलेटेड ते बघूया. व्हेन अन ऑब्जेक्ट इज पार्शियली ऑर फुल्ली इमर्स इन अ फ्लूइड, अ फोर्स ऑफ बॉयन्सी ॲक्ट्स ऑन इट इन द अपवर्ड डायरेक्शन. एखादा ऑब्जेक्ट जेव्हा फ्लुइडमध्ये, आता फ्लुइड म्हणजे काय सांगितलं मागच्या वेळेला मी, मागच्या व्हिडिओमध्ये ऑल गॅसेस अँड लिक्विड्स हॅव कॉमन नेम फ्लुइड. फ्लुइडमध्ये सगळ्या प्रकारचे गॅसेस आणि लिक्विड्स इन्क्लूड असतात. तर एखादा जो ऑब्जेक्ट आहे तो पार्शियली म्हणजे काय, थोड्याफार प्रमाणात, किंवा फुल्ली म्हणजे पूर्णतः इमर्स होतो म्हणजे बुडतो एखाद्या फ्लुइडमध्ये. अ फोर्स ऑफ बॉयन्सी ॲक्ट्स ऑन इट इन द अपवर्ड डायरेक्शन. त्या ऑब्जेक्टवर फोर्स ऑफ बॉयन्सी ॲक्ट होत असतो मित्रांनो. ओके. This force equal to the weight of the fluid displaced by the object. आणि हा फोर्स कोणाच्या इक्वल असतो, कोणाच्या इक्वल असतो, तर हे जो ऑब्जेक्ट आहे त्याने जेवढा फ्लुइड डिस्प्लेस केला, जेवढा फ्लुइड बाजूला सारला किंवा बाजूला केला त्याच्या वजना एवढा हा फोर्स असतो मित्रांनो. अँड दिस इज कॉल्ड प्रिन्सिपल ऑफ आर्किमिडीज प्रिन्सिपल. आता ह्या प्रिन्सिपलचा उपयोग कुठे होतो बरं, आपल्या डेली लाईफमध्ये कुठे होतो. द यूज ऑफ आर्किमिडीज प्रिन्सिपल इज व्हेरी वाईड. फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा उपयोग केला जातो. धिस प्रिन्सिपल हॅज बीन यूज्ड इन द कन्स्ट्रक्शन ऑफ शिप्स अँड सबमरीन्स. शिप्स आणि सबमरीन्स यांच्या रचनेसाठी किंवा कन्स्ट्रक्शनसाठी हे तत्त्व वापरलं जातं, आर्किमिडीज प्रिन्सिपल वापरलं जातं. द इन्स्ट्रुमेंट्स सच ॲज लॅक्टोमीटर, गायरोमीटर आर बेस्ड ऑन धिस प्रिन्सिपल. लॅक्टोमीटर, गायरोमीटर सारखे जे उपकरणं आहेत ते सुद्धा ह्या आर्किमिडीज प्रिन्सिपलवर डिपेंड आहेत मित्रांनो. आणि बरेच काही असे उपयोग आहेत ते पुढे आपल्याला सायन्समध्ये येतीलच. ओके. इथे आपलं चॅप्टर संपतं आहे मित्रांनो. आता पुढे आहे काही प्रॉब्लेम्स दिलेले आहेत आपल्याला, एक्झाम्पल्स सोडवायचे आहेत. डेन्सिटी, मास, व्हॉल्यूम, प्रेशर, फोर्स, एरिया ह्यावर आपल्याला ते एक्झाम्पल्स सोडवायचे आहेत. तर ते पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया. ओके. देन सी यू लेटर.